नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरीच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या खुल्या संवाद बैठकीत विकास आराखड्याबाबत माहिती देण्यात आली। मात्र मोबदला, भूसंपादन आणि पुनर्वसन या मुद्द्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थित केशव स्मृती मंगल कार्यालयात ही टाउन हॉल मीटिंग पार पडली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 292 पानांचा विकास आराखडा तयार असल्याची माहिती दिली। मात्र प्रत्यक्ष सादरीकरण न करता केवळ तोंडी माहिती दिल्याने नागरिकांचा हिरमोड झाला। दर्शन पथ विकासाच्या पहिल्या टप्प्यात शिवनेरी शॉपिंग सेंटर, धर्मशाळा तसेच मंदिर ट्रस्टचे सुमारे 30 गाळे बाधित होणार असल्याचे स्पष्ट झाले। विकास करताना त्याग करावा लागतो असे प्रशासनाचे म्हणणे असेल तरी आधी पुनर्वसन नंतर कारवाई अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली। भूसंपादनाचा मुद्दा बैठकीत चांगलाच तापला। देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत अल्प मोबदला दिला जाणार असेल तर शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील। कुंभारतळे येथील विस्थापितांच्या गेल्या 24 वर्षापासून प्रलंबित प्रश्न इंजिनियर विशाल काळे यांनी उपस्थित केला। तसेच मागील कुंभमेळ्यात विस्थापित झालेल्या अनेक नागरिकांना आस्थागाळ्यात गाळे मिळाले नसल्याने मिलिंद तिवडे यांनी निदर्शनास आणले। दरम्यान प्रशासनाने लवकरच दुसरी बैठक घेऊन पुनर्वसनाचे सविस्तर नियोजन मांडण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र त्र्यंबकेश्वरांनी स्पष्ट भूमिका घेत विकासाला विरोध नसून तो स्थानिक नागरिकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा नसावा अशी ठाम जनभावना व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। बोलिए सर। हाँ नमस्कार। आज त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये एक म्हणजे जे आपण म्हणतो टाउन हॉल मीटिंग आपण म्हणतोय ना, जे म्हणजे खुला संवाद, सगळे नागरिकमध्ये ज्यांची इच्छा होती ते सगळे नागरिकांना या ठिकाणी स्वागत करण्यात आलं होतं। याच्या आधी त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये अखाडा परिषदची बैठक झाली होती, त्यासोबत जो विभिन्न अखाडे आहेत त्यांची बैठक झाली होती, म्हणजे ट्रस्टांची बैठक झाली होती। आज या ठिकाणी नगर सेविका, नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची उपस्थितीमध्ये, विभिन्न अधिकाऱ्यांची उपस्थितीमध्ये विभिन्न प्रश्नांची जवळपास 3-3.25 तासाची बैठक या ठिकाणी पार पडली। सगळे प्रकारचे प्रश्न, जो काही विकास होत आहे, जो काही अडचणी येणार आहे, त्याची या ठिकाणी संवाद साधण्यात आले। काही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले की आपल्याला काय करायचे आहे, ज्याच्यामध्ये नागरिकांनी या ठिकाणी मंथन करून काही प्रमाणात प्रश्नाचे उत्तर शोधावं याच्यासाठी या ठिकाणी काही प्रश्न मांडण्यात आले। आणि मला विश्वास आहे की सगळ्यांच्या विश्वासात घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्र्यंबकेश्वर शहराच्या आणि पूर्ण परिसराचा विकास होणार आहे। आणि या विकासामध्ये दरवेळी कुठल्याही प्रकारचे विकास असेल, कुठल्याही प्रकारची प्रगती असेल, त्याच्यामध्ये काही ना काही प्रकारचे संघर्ष असतो, काही ना काही प्रकारची म्हणजे त्याग असतो, काही ना काही प्रकारची अडचणीचे समोर आपल्याला जावं लागतं। आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या अडचणी आपण सोडवता या शहराला पुढे घेऊन जाऊ। या शहराची रूपरेषामध्ये जो एक ऐतिहासिक शहर आहे, एक अत्यंत चांगले धार्मिक शहर आहे, त्याला एक आणि मोठ्या प्रमाणात देशभरातून या ठिकाणी भक्तजन या ठिकाणी येतात। या सगळ्यांसाठी अत्यंत चांगली सुविधा, नागरिकांसाठी चांगली सुविधा या ठिकाणी आपण निर्माण करू, त्याच्यासाठी या बैठक पार पडली। एक अत्यंत हसीखुशी वातावरणामध्ये या बैठक पार पडली आणि मला विश्वास आहे की त्र्यंबकेश्वर शहर फार पुढे जाणार आहे, फार विकसित होणार आहे। आणि सर्वांना माझी शुभेच्छा आणि माझ्याकडून पूर्ण सहकार्य येतोय। काय ते गोड बोले रे, मला माहिती केलं का? आज त्र्यंबकेश्वरमध्ये 10-15 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठका या मागच्या 4-5 महिन्यापासून झाल्या, परंतु फक्त बैठका होत आहेत असं साधूंचं म्हणणं त्या ठिकाणी आहे। कुंभमेळा हा 100 दिवसासाठी होतो, परंतु प्रत्येक बैठकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं जमिनीचं ॲक्विजिशन, संपादन, अशा प्रकारच्या भूमिका या शासनाच्या या ठिकाणी चाललेल्या आहेत। पण ज्या भूसंपादनामध्ये जे शेतकरी बाधित होत आहे, जे दुकानदार बाधित होत आहे, जे लेआउट्स त्या ठिकाणी घेतले जात आहे, असा फारच शासनाने मांडलेला आहे। त्याबद्दल गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे।
आजही त्र्यंबकेश्वरला जिल्हाधिकारी साहेबांनी मीटिंग घेतली, परंतु त्या मीटिंगमध्ये ज्या लोकांच्या मागण्या आहेत, ज्या भावना आहेत, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं नाही. गोड बोलून फक्त आम्ही काय करणार आहोत, आम्ही कशा प्रकारे जमिनी तात्पुरत्या घेऊन कायमस्वरूपी घेऊन आणि या ठिकाणी कुंभ करणार आहोत, याच मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. परंतु भूसंपादन होत असताना शासनाने विशेष ॲक्विजिशन जमिनीचं करून विशेष मोबदला त्या शेतकऱ्यांना, त्या भूसंपादित होणाऱ्या बाधितांना देऊन आणि गावामध्ये विस्थापित होणाऱ्या दुकानदारांना पहिले पुनर्वसित करा आणि नंतर त्यांच्या दुकानावर बुलडोजर चालवा, अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्व स्थानिकांची आहे. त्यामुळे ठोस असं उत्तर देऊन विशेष सिंहस्थ कक्ष स्थापन करून त्र्यंबकमध्ये या उपाययोजनांवर भर द्यावी, अन्यथा मोठं आंदोलन त्र्यंबक तालुका शहरामध्ये उभं राहील.